शहरे असोत या रेल्वे स्टेशन, स्वच्छतेच्या बाबतीत सरकारच्या यादीमध्ये आपले ग्रामपंचायत का पुढे येत नाही, असं का घडतं या प्रश्नावर नागरिकांच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या आहेत. मी कचरा करणार नाही आणि दुसऱ्यालाही कचरा करू देणार नाही असा संकल्प आपण स्वतःमध्ये अंमलात आणत नाही तोपर्यंत आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाला दोष देण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं स्पष्ट मत बहुतांश प्रतिक्रियामधून व्यक्त होतंय. स्वच्छतेच्या दुश्मनावर कडक दंडात्मक कारवाई हाच रामबाण इलाज असल्याचेही काही सुज्ञ नागरिकांना वाटतंय. मात्र बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतच्या हद्दीतील लक्ष्मीनगर रामघाट रोड शेजारील कचऱ्याचा ढिगारा मात्र अनेक दिवसापासून हलत नव्हता. या संदर्भात काल रविवारी तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी प्रसारित झाली होती. याची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायत मार्फत या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेऊन साफसफाई करण्यात आली. शिवाय या ठिकाणी दंडात्मक कारवाईचा फलकही उभारण्यात आला आहे. मात्र स्वच्छता राखणं हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मुलांना पुस्तकात परिसर स्वच्छ ठेवा असं शिकवलं जातं, तसेच आपण देखील आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत आपली सवयी स्वतः अंगीकारून पुढच्या पिढीलाही अगदी लहानपणापासूनच आपली सवय लावणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वच्छता फक्त सुंदरतेसाठी गरजेची नसते, तर आपल्या आरोग्यासाठीही तेवढीच गरजेची असते. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कचरा टाकणार नाही आणि दुसऱ्यालाही कचरा टाकू देणार नाही अशी प्रतिज्ञा घेऊन आपले घर, हॉटेल, दुकानातील कचरा घंटागाडीला द्यायचा आहे, असे आवाहन ग्रामपंचायत अधिकारी अश्विनी कुंदर व सदस्य सिमी देवकर यांनी केले आहे. नियमाचे कठोर पालन करा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.